चला आज काहीतरी नवीन फुले आहे माझ्या अंगणमध्ये. माझ्या अंगणमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपल्या घरात मनी प्लांट किंवा मॉन्स्टेरा सारख्या वेली असतात आणि आपण नेहमी पाहतो की नर्सरीमध्ये मिळणाऱ्या वेलीची पाने खूप मोठी असतात, पण घरी ही पाने छोटीच असतात. असं का होतं? कारण त्यांना योग्य आधार मिळत नाही. बाजारातील मॉसपोल महागडे असतात, पण आज आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये मॉसपोल कसा बनवायचा हे बघणार आहोत. हा मॉसपोल बनवण्यासाठी खूप काही साहित्याची गरज नाही. एक जुना प्लास्टिकचा पाईप, लोखंडी रॉड वापरू नका, कारण माती आणि पाण्यामुळे त्याला गंज लागू शकतो आणि झाडाचे मुळे खराब होऊ शकतात. नारळाची दोरी ही सहज आणि स्वस्त असते. वेल बांधण्यासाठी सुतळी किंवा दोरा, बस एवढंच साहित्य हवे. आता कृती पाहूया. प्लास्टिकच्या पाईपचा खालचा 1 फूट भाग सोडून द्या, कारण तो भाग मातीत जाणार आहे. तिथून पुढे नारळाची दोरी एकदम घट्ट आणि एकमेकांना टेकून गुंडाळायला सुरुवात करा. जेवढी घट्ट असेल तेवढा पोल जास्त दिवस टिकेल. दोरी पूर्ण गुंडाळल्यानंतर शेवटी तिला गाठ मारून दोऱ्याने घट्ट बांधा, जेणेकरून सुटणार नाही. बघा, अगदी कमी वेळात सपोर्ट पोल तयार झाला आहे की नाही? एकदम सोपं. आता कुंडीमध्ये मध्यभागी पाईप उभा करून बाजूने माती दाबून आणि मनी प्लांटची वेल त्यावर दोऱ्याने हलकेच बांधा. वेल बांधताना एक गोष्ट लक्षात ध्यानात घ्या, ती जास्त घट्ट बांधू नका. झाडाच्या फांदीला वाढवण्यासाठी थोडी जागा ठेवणे आवश्यक असते. सुतळीने बांधणे सर्वात उत्तम. आता सर्वात महत्त्वाचे, जेव्हा मनी प्लांटला पाणी द्याल तेव्हा पोलच्या दोरीवर आवर्जून पाणी स्प्रे करा. ही दोरी ओलसर राहिली की मुळे त्यातून ओलावा आणि पाणी शोषून घेतात. यामुळेच मनी प्लांटचा आकार दुप्पट व तिप्पट होतो. हे झाड उन्हात न ठेवता कोवळ्या उन्हात ठेवा. सकाळचे ऊन चांगले. तर मित्रांनो,
बाजारात न जाता घरीच तयार झाला आपला मॉसपोर्ट, अगदी स्वस्तात मस्त। तुम्हाला हा जुगाड कसा वाटला मला कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती गार्डनिंग व्हिडिओसाठी आपल्या माझं अंगण चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत। तोपर्यंत छान झाडे लावा, झाडे जगवा। हॅपी गार्डनिंग।